एका सिंगलने अकाउंट ओपन होते वर्ल्ड संघाचं. आतिश पाटील ऑफ द मार्क. आतिश पाटील ज्यांनी जेशे चॅम्पियन ट्रॉफीमध्ये बाईक पटकावली होती, प्लेअर ऑफ द टुर्नामेंटचा मानकरी ठरला होता. आतिश पाटील आणि आतिश भांबरे ही जोडी मैदानामध्ये पाहतो. आता मध्ये सामने करपर्यंतच आतिश भांबरे. गोलंदाज केतन पाटील बॉलिंग ट्रॅकवर. स्विंग आणि मिस ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. चेंडू आणि बॅटमध्ये संपर्क नाही. गोल्डन स्पॉट चेंडू पडून निघून जातोय विकेट किपरच्या हातामध्ये. चांगल्या चेंडूच्या हाताळणी आपण पाहतोय केतन पाटील ज्याने मागील सामन्यामध्ये मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक देखील पटकावलं आहे, की विक्रम देखील प्रस्थापित केलेला आहे. सलग 6 चेंडूमध्ये 6 षटकार ठोकण्याचा विक्रम त्याने आपले नावे केलेलं आहे. आणि या स्पर्धेत सर्वोच्च वैयक्तिक धावसंख्येचा विक्रम नाबाद 44 धावांचा विक्रम देखील त्याने प्रस्थापित केलेला आहे. पावलांचा वापर करून फटका केलेला आहे. या पॉइंट रिझनमध्ये चेंडू जातोय. 30 सर्कलमध्ये चेंडू अडवला गेलेला आहे. तोपर्यंत आतिश भांबरे देखील सिंगलने स्वतःचा अकाउंट ओपन करतोय. दोन्ही फलंदाजांनी एका धावेने स्वतःचा अकाउंट ओपन केलं आहे. संघाची धावसंख्या बिनबाद 2. प्रशांत म्हात्रे फॅम टीम आयर्न स्पोर्ट्स शेलोमाता वर्ल्ड संघ आपण पद्धती नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना. वैयक्तिक पहिला आणि सांघिक पहिले षटक मार्गस्थ आहे. केतन पाटील पहिले षटक हाताळतोय. इथे इनसाइड आउट चेंडू ट्रॅव्हल होतोय पॉइंट रिझन मध्ये, मात्र तिथे क्षेत्ररक्षक सज्ज आहे. फक्त एकच धाव घेण्याची संधी मिळेल फलंदाजांना, एका धावेपेक्षा अधिक नाही. धावसंख्या 3. पॉल्टाच्या षटकामध्ये पॉवरफुल गोलंदाज आतापर्यंत करताना आपण बघतोय केतन पाटील हा गोलंदाज. केतन पाटील बॉलिंग ट्रॅकवर. सामनाकडे यावेळी फलंदाज आतिश भांबरे. प्लॅन मिस. पुन्हा एकदा चांगला चेंडू. यावेळी देखील गुडलँड स्पॉट चेंडू पिच होतोय, निघून जातोय विकेट किपरच्या हातामध्ये. चांगली गोलंदाजी या षटकामध्ये केतन पाटील करताना आपण पाहतोय. फक्त 3 धावा त्यांनी आतापर्यंत 5 चेंडूमध्ये खर्च केल्या आहेत. इन मीन 3 धावा खर्च करताना आपण पाहतोय केतन पाटील पॉवरफुल षटकामध्ये पॉवरफुल गोलंदाजी त्याच्या माध्यमातून आतापर्यंत हाताळले गेलेले आहे. येलो मात्र मिस टाइम फटका. क्षेत्ररक्षक डीप मध्ये नाही, मिस टाइम नाही, तर आता मात्र हा चौकार की षटकार पाहावं लागेल. येस चेंडू निघून जातोय सीमा पार. 6 धावांसाठी षटकार. पहिला मोठा फटका या इनिंग मधील फलंदाज आतिश भांबरेच्या बॅट बदलून षटकाराने या षटकाची देखील समाप्ती झालेली आहे. पहिल्या षटकाची समाप्तीने पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर आयर्न स्पोर्ट्स शेलोमाता वर्ल्ड संघाची धावसंख्या स्कोरवर पाहायला मिळते ते बिनबाद 9 धावा. पहिल्या 5 चेंडूमध्ये फक्त इन बिन 3 धावा खर्च केल्यात आणि या चेंडूवर मात्र षटकार खर्च करताना केतन पाटील पाहायला मिळालेला आहे. आपण सामना बघतोय जयदुर्गा सुरे हे जो आयोजक संघ आहे, चॅम्पियन ट्रॉफीचा चॅम्पियन संघ विपक्ष आयर्न स्पोर्ट्स शेलोमाता वर्ल्ड या 2 संघामध्ये. पॉवरप्लेच्या षटकाची समाप्ती आणि पॉवरप्लेच्या षटकाची समाप्तीनंतर आता मात्र आपण पाहतोय विखुरलेले क्षेत्ररक्षण पाहायला मिळत आहे. दुसरं षटक हाताळण्याची जबाबदारी इथे मात्र आकाश पाटील याच्याकडे सोपवली गेलेली आहे. आकाश पाटील बॉलिंग ट्रॅकवर, तर आकाश पाटीलचा सामना केलेला फलंदाज आतिश पाटील. आकाश पाटील दुसरं षटक घालण्यासाठी सज्ज होतोय. 4 क्षेत्ररक्षक 30 सर्कलमध्ये, ज्यामध्ये थर्डमॅन फाईन लेग 30 सर्कलमध्ये 20 सेपमध्ये विकेट किपरच्या मागे पॉईंट पाहायला मिळतोय आणि कव्हर देखील तैनात केला गेलेला आहे. प्ले अँड मिस. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न होता, मात्र चेंडूने बॅटमध्ये संपर्क साधू शकलेला नाही फलंदाज. आपण सामना बघतोय आयर्न स्पोर्ट्स शेलोमाता वर्ल्ड प्रशांत म्हात्रे फॅम टीम विपक्ष आयोजक संघ आणि चॅम्पियन ट्रॉफीचा विजेता चॅम्पियन संघ जयदुर्गा सुरे या 2 संघामध्ये.
दुसरं षटक मार्ग असते, दुसरं षटक घालण्याची जबाबदारी इथे मात्र आकाश पाटील याच्याकडे सोपवण्यात आलेली आहे. पहिले षटक केतन पाटील आणि जात होतं, ज्या षटकामध्ये त्याने 9 धावा खर्च केले त्या सफलता त्याला अर्जित करता आली नव्हती. इथे हुक केलेल्या चेंडूला हुकचा फटका, स्क्वेअर ऑफ द विकेट. मात्र डीप मध्ये प्रोटेक्शन आहे. डीप स्क्वेअर एक रिझनला फक्त एकच धाव घेण्याची संधी मिळेल फलंदाजांना, एका धावेपेक्षा अधिक नाही. दुहेरी अंकामध्ये धावसंख्या प्रवेश करते 10 धावा. फील्डमध्ये परिवर्तन केलं जाते कारण डावखुऱ्यानं उजव्या शैलीचा फलंदाज सध्या मैदानामध्ये पाहायला मिळत आहे आणि म्हणूनच फिल्डिंगमध्ये वारंवार चेंजेस केले जात आहेत. आकाश पाटील यावेळी सामनागर फलंदाज आतिश भांबरे यावेळी अपरकडच्या अंदाजाने फटका केलेला आहे. क्षेत्ररक्षक जोपर्यंत चेंडू फील करण्याचा प्रयत्न करेल चेंडू अडवला देखील जाते. धावचीची संधी आहे आणि इथे मात्र संधी गमावलेली आहे. तोपर्यंत रनांची धावांची लहीलूट करताना श्रीलंका वर्ल्ड संघाचे दोन्ही बॅटर पाहायला मिळत आहेत. तब्बल 4 धावा इथे मात्र पूर्ण केलेल्या आहेत आणि चौकारांनी वर्ल्ड संघाची धावसंख्येमध्ये देखील बदल होतोय. 14 धावा. दुसऱ्या षटकाचा खेळ सुरू असताना आकाश पाटील टू आतिश भांबरे. इथे आपण पाहतोय ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, थर्डम्या रिझन मध्ये चेंडू जातोय. निशाणा साधला गेलेला, लेग बाचा इशारा पंच करून येतोय. निशाणा साधला गेलेला नाही, कदाचित रनआउटची संधी देखील इथे होती, ती साधता आलेली नाही क्षेत्ररक्षकाला. एक लेगबाजची धाव पूर्ण करतात फलंदाज. धावसंख्या 15 धावा. एक षटकार पहिल्या षटकामध्ये पाहायला मिळतं शेवटच्या चेंडूवर. आकाश पाटील यावेळी सामोरे जाईल फलंदाज आतिश पाटील. यावेळी केवळ चेंडूला टर्न केलेला आहे, मात्र क्षेत्ररक्षक तिथे आहे. झेल ड्रॉप स्लॉफी वर्क आपण पाहतोय, अगदी गलतान क्षेत्ररक्षकाकडून केलं गेलेलं आहे. जीवदान मिळतं फलंदाज आतिश पाटील याला आणि त्या जीवदानाचा फायदा उचलून फलंदाज एक धाव देखील पूर्ण करतोय. धावसंख्या 16 धावा. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना आयन स्पोर्ट्स शिलोमाता वर्ल्ड संघ पाहायला मिळत आहे. इथे लॉफ्टेड फटका मिडविकेट रिझन मध्ये गॅप मधून चेंडू निघून जातोय सीमा पार. 4 धावांसाठी चौकार. दोन षटकांची समाप्ती झालेली आहे. 2 षटकांच्या समाप्तीनंतर शिलोमात वर्ल्ड संघाची धावसंख्या 10च्या सरासरीने प्रति षटकामध्ये पाहायला मिळते ते 20 धावा. दोन षटकांची समाप्ती झाली आहे. 2 षटकांच्या समाप्तीनंतर बिनबाद धावसंख्या 20. आयर्न स्पोर्ट्स शिलोमात अव्वल प्रशांत म्हात्रे फॅम टीम आपण बघतोय नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना. गोलंदाज आयुष पाटील सज्ज होते बॉलिंग ट्रॅकवर. मागील मॅच मध्ये मागील सामन्यामध्ये 2 भीमर चेंडू आयुष पाटील यांनी हाताळला होता आणि त्या सामन्यामध्ये मात्र आयुष पाटीलला गोलंदाजी करता आली नव्हती. आता मात्र गोलंदाजी ट्रॅकवर पुन्हा एकदा तो सज्ज होतोय या मॅच मध्ये. निशांत पाटील आपण बघतोय विकेट किपरच्या भूमिकेमध्ये. किपिंग आणि लिडिंग करताना देखील एस्टनच्या मागून पाहायला मिळत आहे. आयुष पाटील बॉलिंग ट्रॅकवर सामना करत आतिश पाटील. इथे स्टेप मध्ये रिदम मध्ये बिघाड पंचांचा डेड बॉलचा इशारा होतोय.
मुख्य पंचाच्या भूमिकेमध्ये प्रल्हाद पाटील सर तर स्क्वेअरलेगचे पंच निखिलेश बजागे सर पाहायला मिळत आहेत. आयुष पाटील बॉलिंग ट्रॅकवर सामना करेल फलंदाज अतिश पाटील. इथे अतिशय सुरेख चेंडू चेंडू निघून जातो या विकेट कीपरच्या हातामध्ये. अगदी यॉर्कर लेनचा चेंडू होता. आपण बघितलं तर चांगल्या चेंडूच्या हाताळणी आयुष पाटीलच्या माध्यमातून पाहायला मिळत आहे. आयुष पाटील आणि या जिशे चॅम्पियन ट्रॉफीमध्ये देखील प्रभावित कामगिरी केली होती. अतिशय चांगली गोलंदाजी हाताळली होती आणि हा एक चांगला चेंडू त्याच्या माध्यमातून हाताळला गेलेला आहे. पुन्हा एकदा चांगला चेंडू अगदी बुंद्यात हा चेंडू देखील हाताळला गेलेला आहे. यॉर्कर लेनचा पुन्हा एकदा चेंडू आपण पाहतोय या एक धाव फलंदाज पूर्ण करतात. नक्कीच प्रेक्षक देखील सूर्यसंघाचे खुश आहेत ज्याप्रमाणे आयुष पाटील गोलंदाजी करतोय. अगदी टिचून गोलंदाजी करताना आपण बघतोय या तिखट गोलंदाजी करताना आयुष पाटील गोलंदाज. तिसरं षटक हाताळण्याची जबाबदारी त्याच्यावर दिली गेलेली आहे आणि ती जबाबदारी चांगल्या प्रकारे दोन चेंडूमध्ये त्याने स्वीकारलेली आहे. आयुष पाटीलच्या षटकातील पुढील चेंडू सामना करेल यावेळी फलंदाज अतिश भांबरे. पुन्हा एकदा चांगला चेंडू स्वतःच्या फाजमध्ये अडवण्याचा प्रयत्न विफल ठरतोय. मात्र एकच धाव घेण्याची संधी मिळेल फलंदाजांना. अगदी कंट्रोल गोलंदाजी करताना आपण पाहतोय आयुष पाटील हा गोलंदाज. शिलोमता बल संघाच्या फलंदाजांना आतापर्यंत आपण बघितलं तर मोठे फटका खेळण्याचं स्वातंत्र्य दिलेलं नाही. मोठे फटके खेळण्याची मुभा दिलेली नाही. डोकं वट करण्याची संधी दिलेली नाही. चांगली गोलंदाजी आयुष पाटील करताना पाहायला मिळत आहे. इथे लॉर फुलटा चेंडू क्षेत्ररक्षक रुपेश छोटू तिथे सज्ज आहे. छोटू याची नेहमीच मोठी कामगिरी पाहायला मिळते. इथे देखील चांगला क्षेत्ररक्षण त्याच्या माध्यमातून पाहायला मिळत आहे. धावसंख्या वाढून होती. आपल्याकडे 24 धावा 24. तिसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे. आपण सामना बघतोय आयन स्पोर्ट्स शिलोमात वल्ल प्रशांत म्हात्रे फॅम टीम विपक्ष चॅम्पियन ट्रॉफीचा विजेता संघ जयदुर्ग सुरे या दोन संघामध्ये. यावेळी केलेल्या चेंडूला टर्न केलेला दिशा दिलेला आहे. क्षेत्ररक्षक बनेल प्रेक्षक चेंडू निघून जाईल सीमा पार बॅकवर्ड स्क्वेअर ग्लेझर मधून हा चौकार. केवळ फेजचा फायदा केलेला आपण पाहतोय. गतीचा वापर शक्तीपेक्षा युक्तीचा वापर करताना फलंदाज अतिश पाटील पाहायला मिळतोय. धावसंख्या 28 28 विदाउट लॉस. तिसरं षटक मार्गस्थ आहे. षटकातील पुढील चेंडू क्लीन गोल दांडी गोल आतिश पाटील याची गेली संपुष्टात. पहिला हात धाव बसवूया आयन स्पोर्ट्स शिलोमध्ये वर्ल्ड संघाला आतिश पाटीलच्या रूपाने. तीन षटकाची समाप्ती झालेली आहे. 3 षटकाची समाप्तीनंतर एक बाद धावसंख्या स्कोरवर पाहायला मिळते ती 28 धावा. आतिश पाटील हा बादून पॅलमध्ये पडताना नेहमी बॅटर आता मात्र मैदानामध्ये कौशल पाटील येतोय. पहिला फलंदाज अखेर तिसऱ्या षटकातील शेवटच्या चेंडूवर बाद झालेला आहे. नवीन फलंदाज कौशल पाटील उंचपुराचा खेळाडू आज सध्या मैदानामध्ये पाहायला मिळतोय. तर बॉलिंग ट्रॅकवर शेवटचे षटक घालण्यासाठी गोलंदाज निशान पाटील येतोय. आपण सामना पाहतोय वल विपक्ष सुरे या दोन संघामध्ये. आपण पाहत आहोत जयदुर्ग क्रिकेट क्लब सुरे अजित बबन शेठ स्मृती चषक 20-25 ग्रामीण क्रिकेटचा महासंग्राम स्पर्धेचा शेवटचा दिवस आणि शेवटच्या दिवसामधील हा सामना सध्या सुरू आहे. निशान पाटील येतोय बॉलिंग ट्रॅकवर शेवटचे षटक हाताळण्यासाठी. तर निशान पाटील याचा सामना करेल फलंदाज अतिश भांबरे. निशान पाटील सामना करेल फलंदाज अतिश भांबरे. इथे चांगला चेंडू कटरचा वापर लेग कटर चेंडू पाहायला मिळतोय. या चांगली सुरुवात निशान पाटील याने केलेली. या चेंडूवर मात्र फलंदाज अतिश भांबरे याला शांत ठेवलेला आहे.
धावसंख्या 28-28. चौथ्या षटकाचा आणि शेवटच्या षटकाचा खेळ सुरू आहे. यावेळी देखील चांगला चेंडू, मात्र शतरक्षक तिथे चेंडू अडवू शकले नाही. चेंडू निघून जातो सीमा पार थर्ड मॅन रिझन मधून हा चौकार. बबन पाटील साहेबांकडून निशान पाटीलसाठी सुवर्ण संधी आहे. निशान पाटील यांनी जर या षटकामध्ये विकेट हॅट्रिक पूर्ण केली तर बबन पाटील साहेबांकडून तब्बल 5,000 रुपयाचं पारितोषिक निशान पाटील याला दिलं जाईल. निशान पाटील पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग ट्रॅकवर पुन्हा एकदा सामोरे जाईपर्यंत अतिश भांबरे यावेळी ऑन साईडला मेडिकट रिझन मध्ये रुपेश पाटील तिथे सज्ज आहे. फक्त एकच धाव घेण्याची संधी मिळेल फलंदाजांना, एका धावेपेक्षा अधिक नाही. धावसंख्या 33-33. शेवटचे षटक आणि शेवटच्या षटकामध्ये शेवटच्या 3 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. अतिश भांबरे आणि कौशल पाटील ही जोडी मैदानामध्ये. अतिश पाटीलला बाद झालेला आहे, ज्यांनी बाद होण्यापूर्वी आपल्या संघाने 10 धावांचं योगदान दिलेलं आहे. धावसंख्या 33-33. शेवटचे षटक मार्गस्थ असताना पाहिला आणि जाऊ दिला. पंच देखील आमच्याकडे बोलतात, इशारा करतात की हा चेंडू वाईट आहे, आव्हान देतात वाईट चेंडूमाने. आणि इथे मात्र फिल्डिंग साईडने पंचांच्या निर्णयाला चॅलेंज केलेलं आहे, रिव्ह्यू घेतलेला आहे. फिल्डिंग साईडने इथे रिव्ह्यू घेतलेला आहे. आपण बघा डिसिजन अजूनही पेंडिंग आहे. कंट्रोल रूम मधून आमचे पंच निखिलेश बजागे सर मैदानामध्ये आहेत, मात्र दिनेश भांबरे सर कंट्रोल रूम मधून निहालताना. पंचांनी कायम असणार कारण हा वाईट चेंडू आहे. आव्हान देता वाईट चेंडूपाने. धावसंख्या 34-34. इथे लॉफ गेला चेंडूला, लॉफ्टेड फटका, चेंडू निघून जातोय कॉर्नर रिझनच्या वरून सीमा पार षटकार. कौशल पाटील षटकाराने स्वतःचा अकाउंट ओपन करताना आणि या आयर्न स्पोर्ट शिलोंबाचा वर्ल्ड संघाची धावसंख्या या 6 पोहोचते ती 40 वर. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय आयर्न स्पोर्ट्स शिलोंबाचा वर्ल्ड संघाने घेतलेला आहे. आतापर्यंत आपण पाहतो धावसंख्या झालेली ती वर्ल्ड संघाची 40 धावा. शेवटच्या षटकाचा खेळ सुरू आहे. निशान पाटील पुन्हा एकदा सामोरे जाईल फलंदाज कौशल पाटील. इथे फान खेळण्याचा प्रयत्न होता, धाव घेतली गेलेली नाही. शायक स्वतःकडे ठेवण्याचा प्रयत्न कौशल पाटील यांनी केलेला आहे. कुठल्या प्रकारची धाव नाही, धावसंख्या स्थिर, धावपलीकडे 40 धावा. शेवटचे षटक आणि शेवटच्या षटकामधला शेवटचा चेंडू. अंतिम षटक हाताळतो या गोलंदाज निशान पाटील आणि अंतिम षटकामधील हा अंतिम चेंडू. यावेळी देखील चांगला चेंडू हाताळणी, एक हलकासा अपील तिथे केला गेला होता, मात्र पंच संमत नाही. तर एकच धाव अशा प्रकारे या लेगबाचा इशारा पंचाकडून आलेला आहे. निर्धारित 4 षटकामध्ये आयर्न स्पोर्ट्स शिलोंबाचा वर्ल्ड संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना आपल्या धावपलीकडे धावा जगले त्या 41 आणि 42 धावांचं आव्हान जयदुर्ग सुरू आयोजक संघ आणि चॅम्पियन ट्रॉफीचा विजेता चॅम्पियन संघ या संघासमोर ठेवलेला आहे.
लगेच वल संघाने आपले क्षेत्ररक्षण सजवायचं आहे आणि या सूर्य संघाने आपली सलामी जोडी मैदानामध्ये पाठवायची आहे. लगेच खेळायला सुरुवात करायची आहे. सूर्य संघ आपण सलामी जोडी मैदानामध्ये पाठवायची आणि वल संघाने लगेच क्षेत्ररक्षण सजवायचं आहे. आव्हान ठेवलेलं काय ते 42 धावांचं आणि 42 या लक्ष्याचा पाठलाग जयदुर्गा सूर्य हे संघ कशाप्रकारे करेल, काय घडेल, काय बिघडेल यापर्यंत पोहोचवण्यासाठी संमेलन कक्षामध्ये सज्ज होतील माझे सगळे समालोचक विशाल पाटील. थँक्यू सो मच सुभाषजी धुमाल सर. पहिलं सत्र आपण पहिल्या सत्रामध्ये एकूण ज्या रन्स बनवण्यात आल्या 41 धावा बनवण्यात आल्या आणि 42 धावांचे टार्गेट ठेवण्यात आले टीम आर्यन स्पोर्ट्स शिलूमाता वर्ल्ड टीमच्या माध्यमातून अगेन्स्ट टीम जयदुर्गा सुरई ए. पण वर्ल्ड टीमलाही कुठेतरी ठाऊक आहे की कमी पडलोय पहिल्या सत्रामध्ये, कारण याआधी ज्याप्रमाणे सुरई टीम मागील 2 सामने खेळलेले आहे कुठेतरी आपण 50+ टोटल किमान तरी इथे अपेक्षा होत्या, बट रन्स थोडा कमी बनवण्यात आला. मग एक गोष्ट ही देखील आहे की क्रिकेटमध्ये कोणताही टोटल कधीही तुम्हाला विजयाची शाश्वता देत नसतो. तुम्ही खेळ कसा करता त्यावरती डिपेंड असतं की तुम्ही ते टोटल डिफेंड कराल की नाही कराल. आताही मी म्हणेन की कुठेतरी पहिल्या सत्रामध्ये 10 ते 15 रन शॉट जरूर बनवलेले आहे, बट जर बॉलिंग चांगली केली तर इथेही कमबॅक होऊ शकतो. सलामीची जोडी फार चेंजेस पाहायला मिळतात ओपनिंग पेअरमध्ये, कारण पियुष पाटील आणि त्यांच्या समवेत सुजित पाटील ही जोडी पाहायला मिळत आहे. पियुष पाटील सुजित पाटील ही जोडी आपल्याला पाहायला मिळत आहे. कौशल तयार होतो या पहिल्या षटकामध्ये. मग टार्गेट जर आपण बघला तर तितकाही मोठा नाही आहे, बट जे मी उल्लेख जस्ट केलं की टोटल जोही आहे तो सुरई टीमला चेस करायचा आहे आणि चेस जोपर्यंत होणार नाही तोपर्यंत सुरई टीम मॅच जिंकणार नाही. आणि हेच क्रिकेट आहे, कारण मोस्ट ऑफ टाइम्स आपण बघलं बघा सुरई टीमचं आपण बघलं तर जो खेळ त्यांनी आतापर्यंत दाखवलेला आहे या स्पर्धेमध्ये 71 धावा सरवलीचा अगेन्स्ट, त्यानंतर 89 टीम वडूनगरचा अगेन्स्ट. आता या मॅचमध्ये 42चा चेज आहे, बट कुठेतरी वर्ल्ड टीमलाही ठाऊक आहे की जर पॉवर प्ले आपल्या बाजूने आला तर या मॅचमध्ये कमबॅकही होऊ शकतो. कौशल पाटील तयार होतात या पहिल्या षटकामध्ये. समोर स्ट्रायकिंग एंडवरती सुजित पाटील जो जिंकेल तो सेमीफायनल 2 मध्ये जुनानदुर्गेचा अगेन्स्ट खेळेल. पहिलाच बॉल गती कमी केली होती. इथे सुरुवात केली आहे कौशल पाटीलने. विकेट्स हवे टीम वर्ल्डला. नेक्स्ट बॉल. आताही हार्ड लाईन टाकला, आताही राईज होणारा बॉल, बट अंपायर सांगतात दिशा खराब. अतिरिक्त रन इथे मिळेल. धावफलक 1 वरती आहे.
कारण बघा एक्स्ट्रा रन्सचं कुशन जे हवं होतं या मॅचमध्ये ते नाही आहे टीम वर्ल्डकडे. एका एका धावेसाठी फाईट करावी लागणार आहे, झगडावं लागणार आहे. त्या अनुषंगाने सटीक लाईन आणि लेंथवरती बॉलिंग होणंही महत्त्वाचं राहिलं. पण हा लॉफ्टेड फटका स्लॉटमध्ये होता, थेट पाठवला बाजूला प्लॉटमध्ये. सुजित पाटील प्रत्येकी मॅचमध्ये ना सुजित मैदानाच्या आतमध्ये बॉल बाउंड्री लाईनचा बाहेर तेच पाहायला मिळालंय आणि इथेही तेच झालंय. सिक्सर येतोय. या आधीचे 2 चेंडू बॅक ऑफ लेंथ होते, राईज होणारे बॉल होते, अतिरिक्त बाउन्सही त्यामागे होता. पण हा बॉल जसा पुढे टाकला त्याला पाठवलंय काऊ फेसला क्लिअर करत असताना हा पहिला मोठा फटका इथे येतोय. धावफलक आता जाऊन पोहोचला 7वा धावफलकावरती. 7 ऑन द बोर्ड. यात नंतर सेमीफायनल 2 आपल्याला पाहायला मिळेल. आई जोगेश्वरी जुनानदुर्गी त्यांचा अगेन्स्ट खेळेल कोण हे अजूनही पाहणं योग्य आहे, कारण या मॅचमध्ये जो जिंकेल तो सेमीफायनल 2 खेळेल. फुल लेंथ आहे, लॉफ्टेड ड्राईव्हही आहे. आतिश पाटील धावतायत पण हा की बॉल निघून जाईल बाउंड्री लाईनचा बाहेर. चौकार. बघा अक्षय पाटील इंजर्ड झाले, त्या अनुषंगाने ओपनिंग पेअरच आपल्याला चेंज दिसतोय. बिकॉज आता आपण याआधी पाहिलं होतं की केतन पाटील अक्षय पाटील ओपनिंगसाठी यायचे, पण या मॅचमध्ये चेंजेस आता पियुष पाटील आणि सुजित पाटील आलेत. पण सुजित पाटील असा बॅटर आहे, तुम्ही त्याला ओपनिंग करायला सांगा, तुम्ही त्याला क्रमांक 3 वरती पाठवा, तो नेहमी तेच कार्य करेल ज्या कार्यासाठी तो जाणला जातो, म्हणजे मोठे फटके खेळण्यासाठी. आणि मोठे फटके आताही येत आहेत. एक षटकार एक चौकार या ओव्हरमध्ये. धावफलक आता 11 आणि टास्क आता इझी होत चाललाय टीम सुरईसाठी, कारण फक्त आता 31 करायचं. आता पॅनवरती टाकलाय आणि हाही बॉल डीप स्क्वेअर लेगला पाठवलाय बाउंड्री लाईनचा बाहेर. आणखीन एक चौकार. कौशल पाटील आता दबावामध्ये आहेत, कारण एकंदरीत हे षटक कुठेतरी 10 पेक्षा कमी रन्स 1 ते 2 विकेट हवे होते, पण तसं काहीही झालं नाहीये. त्या उलट या ओव्हरमध्ये आतापर्यंत 15 धावा आलेल्या आहेत. सुजित पाटील काय खेळ करतोय सुजित. पहिला सामना 42, त्यात नंतर आय थिंक एक षटकार दुसऱ्या सामन्यामध्येही सुजितचा बॅटमधून आला होता. इथेही 14 धावांवरती नॉट आउट आणि त्यामध्ये आणखीन काही इम्प्लिमेंट होऊ शकल्या असत्या, बट हा नो बॉल आहे. आय थिंक कटर टाकायचा होता, बॉल हातामधनं निसटला असंच वाटलं तिथे. बीमर आहे. नेक्स्ट बॉल फ्री हिट. आणि सुजित तिथेही प्रयत्न करत होते की बॅटचा संपर्क जर इथे आला असता तर एखादी बाउंड्री मिळालीच असती, कारण बॉलच्या हाईटला होता. फाईन लेग, थर्ड मॅन, 30 यार्ड सर्कलमध्ये होते. बॅटचा जरा जरी संपर्क झाला असता तरी कमीत कमी 4 तर मिळाला असता. पण आता एक्स्ट्रा नो बॉलची 1 मिळेल. धावफलक आता 16. नेक्स्ट बॉल फ्री हिट. आणि असं वाटतं की कुठेतरी या पहिल्या षटकाने इथे क्लिअर केलं की काय की सेमीफायनल 2 कोण खेळणार आहे. फ्री हिट. फ्री हिटचा बॉल लॉफ्टेड फटका डीपमध्ये मिड विकेटला. फिल्डर सिंगल मिळेल. आता पियुष पाटील प्रथमतः स्ट्रायकिंग येण्यावरती. बघा पियुषला बॅटिंग जर आपण पाहिलं तर मोस्ट ऑफ टाइम्स मिळतही नाही, कारण बॅटिंग पॉवर हाऊस आहे सुरई टीम. बॅटिंग क्रमामध्ये एकूण एक धुरंधर या टीममध्ये आहे. बट 12th मॅन वर्ल्ड टीमचे थोडे नाखुश दिसतात, कारण जेव्हा पहिलं सत्र समाप्त झालं त्यांनाही ठाऊक होतं की कुठेतरी 10 ते 15 आपण कमी बनवलेले आहेत. बट फर्स्ट ओव्हरमध्ये सुरुवात जर बॉलिंगमध्ये चांगली झाली असती तर तिथेही कमबॅक होऊ शकला असता, बट तसं काही झालंच नाही आहे. सिंगल मिळेल. धावफलक या एका धावेचा साह्याने. स्कोर कार्ड आता देखील यस नो आणि आता पियुष पाटीलला जावं लागेल वापस. पण मला हा प्रश्न पडला की दबाव नाही आहे, रिक्वायर्ड जास्त नाही आहे, त्या क्षणाला असे रन घेण्याचा प्रयत्न करणं कितपत योग्य आहे. पियुष पाटील बाद झाले. धक्का पहिला. कारण बघा पियुषची बॅटिंग कदाचित या मॅचमध्ये आलेली आहे, पुढील सामन्यामध्ये येईल की नाही तो देखील प्रश्न आहे. संधी इथे होती कुठेतरी चांगला खेळ दाखवण्याची, पण ती संधी इथे स्वीकारता आली नाही आहे. रनआउट झाले. धक्का पहिला आणि फर्स्ट ओव्हरचा खेळ समाप्त. पहिल्या षटकामध्ये एकूण 18 धक्का 1 लागला टीम सुरईला आणि खेळ जो बाकी आहे येत्या 3 षटकांचा आणि 3 षटकामध्ये आणखीन करायचे आहेत रन्स 24 धावा करायच्यात. पुढील सामना सेमीफायनल 2. आई जोगेश्वरी जुनानंदुर्गी टीम काय खेळली आहे या संपूर्ण स्पर्धेमध्ये, बट त्यांचा अगेन्स्ट आता खऱ्या अर्थाने जर आपण पाहिली तर चान्सेस जास्तीत जास्त सुरई टीमचे दिसतात, बट खेळ आहे, काही होऊ शकते. 24 अजूनही बाकी आहेत. आतिश भामरे तयार होतात. बघा आतिश असा खेळाडू आहे जो सहजासहजी हार नाही मानत. त्यालाही ठाऊक आहे 24 जरी असल्या
इथं पण जर बल्कमध्ये विकेट्स काढले, इकॉनॉमिकल ओव्हर इथेही जर टाकण्यात आलं तरी सुद्धा आपण कमबॅक करू शकतो, हा विश्वास या गोष्टी आतिश भामरेचा देखील माइंडमध्ये सुरू असतील. कारण फार वर्ष क्रिकेट खेळला आतिश आणि त्यालाही ठाऊक आहे. सिटी ओपनही खेळला, आजही खेळतोय, ग्रामीण क्रिकेटचाही भरपूर सारा एक्सपिरियन्स आहे. त्यालाही ठाऊक आहे की खेळ बदलायला वेळ नाही लागत, बट त्यासाठी आपल्याला मेहनत करणं गरजेचं आहे. आणि इथे काय हवं आहे की 1 ते 2 विकेट क्विक सेशनमध्ये कमीत कमी रन्स देणं, या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. बट दुसऱ्या बाजूने सुरई टीम फार स्ट्रॉंग पोझिशनमध्ये, 18 मध्ये 24. आतिशचा पहिलाच बॉल, अपिश खेळलेत, बॉल हवेमध्ये आहे. आतिश पाटील आता धावतायत पॉइंटला, बॉल फील्ड केला. तोपर्यंत जर आपण पाहिलं 2 धावा कंप्लीट केल्या जातील. 17 चेंडू शिल्लक आणि 17 मध्ये करायचे आहेत 22. दोन धावा पहिल्या चेंडूवरती आल्या. नेक्स्ट बॉल फुल लेंथ आहे, बॅटचा टोलला लागला. फिल्डर आहेत, काऊ कॉर्नर रिजनला सिंगल इथे मिळेल. बट खऱ्या अर्थाने मनोबल कुठे तुटलं की पहिलं षटक जे आलं कौशल पाटीलचं, कुठेतरी तिथे अशा अपेक्षा होत्या की किमान 10 पेक्षा कमी एखादी विकेट, या गोष्टी हव्या होत्या टीम वळला. पण त्या विपरीत झालं. पहिलं षटक हे फार एक्सपेन्सिव्ह गेलं. ऑलमोस्ट हाफवे मार्क झाला फर्स्ट ओव्हरमध्येच, कारण 18 तिथे आला. धावफलक आता 21 आणि 21 अजून हव्या आहेत. केतन दरम्यान क्रॉस लाईन खेळण्याचा प्रयत्न केतनने केला होता. डॉट बॉल इथे येतोय. बघा मी सांगितलंच होतं की आतिश सहजासहजी इथे हार मानणार नाहीये, कारण त्याला ठाऊक आहे जोपर्यंत शेवटची रन बनवली जात नाही तोपर्यंत प्रतिस्पर्धी संघ जिंकणार नाहीये. आपण आपल्या परीने प्रयत्न करायचे आहेत, जे नशिबामध्ये आहे ते मिळणारच आहे, पण कर्म करणं आपल्या हातामध्ये आहे आणि ते कार्य करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. यावेळेस बॅकफूटवरती जाऊन खेळायचं होतं. आणखीन एक डॉट बॉल. हे षटक चांगलं गेलं, बट पहिलं षटक ज्याप्रमाणे आलं त्या पहिल्या षटकाने ऑलमोस्ट दबाव फारच कमी केला टीम सुरईवरती. आणखीन एक निर्धाव धावफलक 21 वरती स्थिर. चेंडू शिल्लक येते 14 मध्ये 21 करायचं आहेत. हे षटक आतिश भामरेचं चांगले राखले, पण एखादी विकेट जर इथे काढण्यात आली ती केतनची अथवा सुजितची असो तर बघा कमबॅक इथनंही होऊ शकतो, कारण 14 मध्ये 21 अजूनही हव्या आहेत. सामना पूर्णपणे संपला नाहीये. 14-21. नेक्स्ट बॉल. समोरच्या दिशेने फटका डाऊन द ग्राउंड. फिल्डर धावतायत. यतीन प्रयत्न चांगले केले, पण दोन्ही फिल्डर्सला भेदत असताना बॉल निघून गेला बाउंड्री लाईनचा बाहेर. चौकार. 13 मध्ये आता करायचं 17 धावा. षटक पूर्णपणे चांगले चाललेच होतं, बट ही बाउंड्री आता पुन्हा एकदा सुरई टीमला पुढे नेते या मॅच मध्ये. 13-17चं समीकरण. बघा एकमेव मार्ग आहे टीम वर्ल्डकडे हा सामना जिंकण्यासाठी. तुम्हाला विकेट्स घ्यावे लागतील, ते देखील सातत्याने घ्यावे लागतील. 13-17 शेवटचा बॉल. आता ही बॅटचा टो एंडला असं लागला. मिश्रण भरपूर चांगल्या पद्धतीने केलं आतिश भामरेने या ओव्हरमध्ये. सिंगल इथे मिळेल. 2 ओव्हरचा खेळ समाप्त इथे दरम्यान झालेला आहे. 2 ओव्हरचा अखेरीस धावफलक ठीक जाऊन पोहोचलाय 26 आणि येत्या 12 मध्ये करायचे 16 धावा. आता तेच सांगतायत आतिश की कुठेतरी मागचा जो बॉल तो फील्ड झाला असता तर आणखीन 2 रन कुठेतरी वाचले असतात इथे. पण आता 12 मध्ये 16 डिफेंड करायचं आहेत. आतिश पाटील वरती जबाबदारी या तिसऱ्या षटकाची देण्यात आलेली आहे आणि तिसरं षटकच आपल्याला ऑलमोस्ट सांगून देईल की सुरई टीम मॅचमध्ये पुढे की अंतिम षटकापर्यंत ही लढत पाहायला मिळेल. 12 मध्ये 16 करायचे टास्क फार इझी आहे. ज्याप्रमाणे बॅटिंग आतापर्यंत संपूर्ण स्पर्धेमध्ये सुजित पाटील केतन पाटीलने केलेली आहे त्या अनुसरून तितक्या अडचणी सुरई टीम समोर नाही आहेत. पण दुसऱ्या बाजूने अजूनही शर्तीचे प्रयत्न केले जात आहेत टीम वर्ल्डच्या माध्यमातून, कारण एक चांगली टीम, एक लढाऊ टीम आहे. बट प्रश्न तोच राहिला ना की फर्स्ट हाफ पहिलं सत्र कुठेतरी तुम्हाला मिनिमम मी म्हणेन 50-55 पर्यंत पोहोचायला हवं होतं. तिथे थोडे कमी पडले. त्यात नंतर बॉलिंगमध्ये रिकव्हरी करण्याची जेव्हा वेळ आली तेव्हा कौशलच्या षटकामध्ये 18 आला. बट दुसऱ्या बाजूने सुरई टीम कुठेही कमी पडत नाहीये. बॉलिंग असो बॅटिंग असो चांगलेच कार्य राखले. 12 मध्ये 16. आतिशचा पहिलाच बॉल लॉफ्टेड ड्राईव्ह. बॉल हवेमध्ये यतीन मडवी येत आहेत आणि कॅच पकडतील. विकेट इथे मिळेल, विकेट मिळेल. याचा अर्थ असा की कमबॅकला सुरुवातही झालेली आहे. आता 11 मध्ये करायचं आहे 16.
11 मध्ये 16 हवे आहे. सुरई टीमलाही ठाऊक आहे क्रिकेटचं खेळ आहे, काही होतं, कारण सुरई टीमनेच एक असे कार्य करून दाखवलंय ग्रामीण क्रिकेट असोसिएशनच्या इतिहासामध्ये की फायनल मॅचमध्ये 4 ओव्हरमध्ये 15 डिफेंड होतात. ते करून दाखवलं होतं सुरई ए टीमने याच क्रीडांगणावरती गतवर्षी. त्या अनुसरून इथे मी म्हणेन की सामना अजूनही जिवंत आहे. बघा एक एक धावेसाठी लढताना संघर्ष करताना आपण संघांना पागलेला आहे. त्या अनुसरून ना क्रिकेटचा खेळ सर्वात महत्त्वाची गोष्ट आपल्याला काय शिकवतो की जोपर्यंत फिनिशिंग लाईन क्रॉस नाही करत तोपर्यंत रिलॅक्स कधी होऊ नका. जेव्हा तुम्ही ॲज अ टीम ॲज अ प्लेअर रिलॅक्स होता तेव्हा दुर्घटना घडते. आणि इथेही मी म्हणेन की ही जी विकेट आलेली आहे ना ही विकेट नाही आहे, मॅचमध्ये कमबॅक करण्याची संधी आहे टीम वर्ल्डकडे. पण दुसऱ्या बाजूने अजूनही मी म्हणेन की तितकासा दबाव नाही आहे सुरई टीमवरती, कारण आकाश ग्राउंडमध्ये आहेत, सुजितही आहेत. 11 मध्ये 16 जो बॅटिंग गरम आहे टीम सुरई एजचा त्या अनुसरून अजूनही हा टार्गेट तितकाही डिफिकल्ट नाही आहे. 11 मध्ये 16 फुल लेंथ टाकला आणि जर आपण पाकलं इन एज लागली होती आणखीन एक डॉट बॉल. कुठेतरी वर्ल्ड टीमकडे ना या मॅचमध्ये गमवायला काहीच राहिलेलं नाही, बट कमवायला अजूनही भरपूर काही बाकी आहे. 10-16 ठाऊक आहे वर्ल्ड टीमला, जिंकलो तर सेमीफायनल 2चं तिकीट मिळणार आहे, पण हरलो तर स्पर्धा सोडावी लागेल. 10-16 नेक्स्ट बॉल फुल लेंथ आहे, फ्लॅट डाऊन द ग्राउंड. जो दबाव बनला होता आता तो दबाव कमी केला या फटक्याने आकाश पाटीलने. सिक्सर म्हणजे आता समीकरण 9 मध्ये करायचं 10 धावा. एकंदरीत बघा विकेट आली, डॉट बॉल आहे त्या सोबत आजा, आणि आता असं वाटलंच होतं की आता दबाव बनतोय, पण हा षटकार आणि आता टास्क पुन्हा एकदा इझी बिकॉज 9 मध्ये करायचं आता 10. फुल टॉस हवेमध्ये आहे, डीप कव्हरला फिल्डर आहेत आणि कॅच पकडली जाईल. कहाणीमध्ये आणखीन एक ट्विस्ट, आकाश पाटीलची विकेट म्हणजे आता 8 मध्ये करायचं 10. काय सामना सुरू आहे, 42चा चेस. फर्स्ट ओव्हरमध्ये 18, असं वाटलं सामना लवकर समाप्त होईल, बट सेकंड ओव्हर आतिश भामरेने जो कमबॅक करून दिला, इकॉनॉमिकल ओव्हर टाकलं आणि त्यानंतर आता इथे पहा आतिश पाटील सिक्सर जरूर आला या ओव्हरमध्ये, बट 2 विकेटही आले, ती गोष्ट महत्त्वाची. 8 मध्ये 10 हव्या आहेत. जर इथे इथं 2 चेंडूंवरती कोणत्याही प्रकारे बाउंड्री नाही आली तर मॅचमध्ये फार मजा येईल. आणि एकंदरीत बघा एक प्रेक्षक म्हणून, एक कॉमेंटेटर म्हणून मी तर हेच सांगेल, मॅच कोणीही जिंकू द्या, मॅचमध्ये मजा आली पाहिजे. 8 मध्ये 10 आणि आता मॅचमध्ये मजा येऊ शकते जर इथे 2 चेंडू इथे आतिशने चांगले टाकले तर. न्यू बॅटर निशांत पाटील बॅटिंग करण्याकरिता येतात आणि बबन मामांनी सांगितलं की मॅच जर निशांतने फिनिश केली तर 1000 रुपयाचं रोख पारितोषिक बबन मामांकडून देण्यात येणार आहे. आणि कॉमेंट्री बॉक्ससाठी स्पेशल प्राइज ते तेव्हा देणार आहेत जेव्हा सुरई टीम चॅम्पियन बनेल, असं त्यांनी सांगितलंय. त्या अनुसरून ते आम्ही अनाऊन्स करणार नाही आहोत. तसेच अल्पेश दादांचे देखील आगमन, आपले सर हार्दिक स्वागत. 8 चेंडू शिल्लक, 8 मध्ये 10 करायचा. जो पलटवार, जो कमबॅक केलाय त्या कमबॅकला टिकवायचंय, पुढे जायचं, तरी त्या 8 चेंडूमध्ये ना आपला बेस्ट ऑफ बेस्ट खेळ इथे दाखवायचा वर्ल्ड टीमला. फुल लेंथ आहे, बॉलर बॅक स्ट्रोक आहे आणि डॉट बॉलही आहे. काय मॅच पाहायला मिळाली. एकंदरीत असं वाटलंही नव्हतं की हा सामना या स्थितीमध्ये येईल, कारण सुजितला देखील ठाऊक आहे आता 7 मध्ये 10 हव्या आहेत आणि इथे आणखीन एखादी जर विकेट गेली तर 7 मध्ये 10 बनवणंही ना जास्त अवघड होऊन जाईल. शेवटचा बॉल महत्वाचा बॉल, 7-10. शेवटचा बॉल ऑन साइडला फटका खेळलेत, गॅप फार मोठा आहे, फिल्डर धावतायत, वेगाने पोहोचलेत, बॉल फील्ड होतोय, पण तोपर्यंत कंप्लीट केल्या जातील 2. आणि आता 42 डिफेंड करत असताना सामना अंतिम षटकापर्यंत येऊन पोहोचलाय. 6 मध्ये करायच्यात 8 धावा. बघा आठवण करून देतोय, फर्स्ट ओव्हरमध्ये 18 होत्या, 18 मध्ये 24 होत्या, पण आता हा सामना लास्ट ओव्हरपर्यंत येऊन पोहोचलाय. आणि बघा आपण मोस्ट ऑफ टाइम्स पाहिलंय की 6-7, 6-8 असे इक्वेशन ना कुठेतरी त्रासदायक असतात बॅटिंग टीमसाठी. कारण बघा बॉलरकडे काही नाही आहे, बॉलरकडे पूर्णपणे माइंडसेट क्लिअर आहे की आपल्यापर्यंत आपल्याला बेस्ट द्यायचं आहे. रन्स ऑलरेडी कमी आहेत, तेच मी आधी उल्लेख केला की गमवायला काही नाही, कमवायला भरपूर काही आहे. 6-8चं समीकरण मी म्हणेन पहिले 3 चेंडू मॅटर करतील या सामन्यामध्ये दोन्ही टीमसाठी. पहिले 3 चेंडू जर आपण पाहिले तर डॉट बॉल जर आले, विकेट एखादी जर आली तर दबाव वाढू शकतो टीम सुरईवरती. पण दुसऱ्या बाजूने मी म्हणेन की वर्ल्ड टीमला जे बॉलर आता तयार होतात लास्ट ओव्हरसाठी
दीपेश तयार होत आहेत या लास्ट ओव्हरसाठी. आणि एक गोष्ट क्लिअर आहे बघा, युवा बॉलर तयार होत आहेत आणि मी तर हेच म्हणन त्याच्यासाठी की या क्षणाला कोणताही दबाव दडपण माइंडमध्ये न घेता 6 चेंडू प्रॉपर टाकायचे. पण दुसऱ्या बाजूला सुजित पाटील ग्राउंडमध्ये आहेत, हीच फार मोठी गोष्ट आहे सुरई टीमसाठी. मग 8च हवे आहेत, स्कोर कार्डचा तितकाही दबाव नाही आहे. 8 धावा बघा, 6 मध्ये 8 हे समीकरण जर आपण उचलून पागले तर आपण असंच म्हणूया की बॅटिंग टीम या मॅचमध्ये पुढे आहे. बट तरी सुद्धा आतापर्यंत प्रिव्हियस जो 2 षटकांचा खेळ झालेला आहे त्यामध्ये बॉलिंग आपल्याला चांगली पाहायला मिळाली. 6-8 अंतिम षटक. पहिलाच बॉल प्लेन मिस, डॉट बॉल. 5 मध्ये 8. आता हृदयाचे ठोके सुरई टीमच्या डगआउटमध्ये प्रत्येकी खेळाडूचे वाढले असतील, कारण बघा रिदम मोमेंटम लूज केला आणि मोमेंटम जेव्हा लूज होतो त्यात नंतर अडचणी जास्तीत जास्त वाढतात. 5-8चं समीकरण. एखादी विकेट जर या क्षणाला आली तर कार्य फार अवघड होऊन जाईल. हा बॉल सोडून दिला, दिशा खराब, तेच अंपायर सांगतायत. अतिरिक्त रन 5 मध्ये 7. बट जो कमबॅक केलाय ना टीम वर्ल्डने ते खुश असतील स्वतःवरती, कारण ते म्हटलं जातं ना की नशिबामध्ये विजय येवो अथवा पराभव येवो, खेळ असे की जेव्हा ग्राउंडच्या बाहेर आपण जाऊ ना तेव्हा ठामपणे आपण स्वतःला म्हणू शकू की मी माझा बेस्ट मैदानाचा आतमध्ये दिला आहे आणि बेस्ट दिला जातोय वर्ल्ड टीमच्या माध्यमातून. कुठेतरी चर्चा आपण करत होतो की 10 ते 15 कमी बनवल्या, पण त्यावरती आम्ही लढू शकतो हे दाखवलं वर्ल्ड टीमने. 5 मध्ये 7. प्लेन मिस आणि इथेही पहा आणखीन एक डॉट बॉल. एक डॉट बॉल आता या मॅच मध्ये पुढे नेतोय टीम वर्ल्डला. बट मी उल्लेख आताही करतो की सुजित आहे स्ट्रायकिंग एंडवरती, बट परिस्थिती अशी झाली आहे ना की मोमेंटम लूज केलं. आपण का म्हणतो की क्रिकेट इज अ गेम ऑफ मोमेंटम. जर मोमेंटम तुमच्या बाजूने असेल, रिदम तुमच्या बाजूने असेल तर तेव्हा तुम्ही मॅचमध्ये फार पुढे जाता. बट आता मोमेंटम टीम वर्ल्डच्या बाजूने आहे. मी आधीच उल्लेख केला होता, फर्स्ट ओव्हरमध्ये जेव्हा 18 आल्या तेव्हाच मी सांगितलं होतं की लढणं या टीमला येतं आणि लढाऊ वृत्ती त्यांनी या मॅचमध्ये दाखवलेली आहे. समीकरण एक वेळेला फार सोपं होतं, सोपं जरी असं त्याला आम्ही कठीण बनवू हे दाखवलं टीम वर्ल्डने. 4-7. सुजितची विकेट जर या मोमेंटला आली ना तर अडचणी फार वाढू शकतात टीम सुरईसाठी. फुल लेंथ आहे, बॅटचा टोला लागलाय, आतिश वेगाने धावलाय, बॉल फील्ड केला, सिंगल कंप्लीट, दुसरीसाठी परतले, रनआउटची आउट आला. तिसऱ्या पंचांची मागणी कन्फर्मेशन साठी करण्यात आलेली आहे. बट ऑलमोस्ट इथनही वाटतं की कुठेतरी शॉट राहिलेत की काय. या मोमेंटला जर सुजित पाटील आउट झाले तर कुठेतरी ना एक इतिहास घडवताना, एक चमत्कार घडवताना आपण वर्ल्ड टीमला इथे नक्कीच पाहणार आहोत. 3-6 राहतील की 3-5 राहतील हा प्रश्न आहे. निर्णयाची वाट आपण पाहत आहोत आणि निर्णय आलेला आहे. OUT बॅटर आउट. 3 मध्ये करायचे 6 धावा. ते म्हटलं जातं ना की जीवनामध्ये अशक्य गोष्टीही शक्य होतात, पण ते करण्यासाठी तुमची मेहनत प्रयत्न हे नेहमीच महत्वाचे राखले. आज अशक्य करण्याची हिम्मत इथे दाखवली आहे वर्ल्ड टीमने. काय कमबॅक इथे केला. एकंदरीत एक क्षण असा होता पहिल्या षटकामध्ये जेव्हा 18 आल्या होत्या तेव्हा बॉडी लँग्वेजही निगेटिव्ह झाला होता, कुठेतरी अगदी नकारात्मक माइंडसेट सुरू होता. पण आता तो नकारात्मक माइंडसेट सकारात्मक झाला, कारण आता 3 मध्ये करायचा 6 धावा. मी उल्लेख केलाच होता, एक गोष्ट या आधी मी उल्लेख केली होती की जोपर्यंत फिनिशिंग लाईन तुम्ही क्रॉस नाही करत तोपर्यंत रिलॅक्स कधी होऊ नका. आणि इथे जास्त रिलॅक्स झाली की काय टीम सुरई, कारण 18 मध्ये 24चं समीकरण आता 3 मध्ये 6 पर्यंत येऊन पोहोचलंय. आता दबाव जाणवतोय कारण चेजिंग कंपल्सरी आहे. एक धाव जरी 6 पैकी वाचवली टीम वर्ल्डने तरी सुद्धा सेमीफायनल 2चं तिकीट त्यांना इथे मिळणार आहे. काय लढत इथे लढली आहे टीम वर्ल्डने या मॅच मध्ये आणि हेच महत्वाचं राहिलंय, कारण चर्चा आपण सुरू ठेवणार आहोत. 3 मध्ये 6 आता स्ट्रायकिंग येण्यावरती बॅटर आहेत रुपेश पाटील. 3-6. नेक्स्ट बॉल आणि हा बॉल ही पाहावं लागेल घडलं काय. सिंगल इथे मिळणार आहे
कारण बॉल अगदी सोडला होता विकेट किपरने, सिंगल इथे मिळेल. काय खेळ चाललाय, कारण एकंदरीत 18-24चं समीकरण 2 मध्ये 5 पर्यंत हे समीकरण इथे येऊन पोहोचलं. पण सुरेई टीम विचार करत असेल की जी परिस्थिती आता निर्माण झाली कदाचित हे आपण अवॉइड करू शकलो असतो, बट वापसी जी केली, आतिशने जे षटक टाकलं तिथनं ऊर्जा संचारित झाली, तिथनं एक विश्वास जागृत झाला की या रन्सही आपण डिफेंड करू शकतो. त्यात नंतर आतिश पाटील ते षटक ज्यामध्ये 8 झाले, 2 विकेट आले. त्यात नंतर युवा गोलंदाज इथे दीपेश ने अंतिम षटकामध्ये आतापर्यंत चांगलं कार्य केलंय. 2 मध्ये करायच्यात 5 धावा. येता चेंडू फार महत्वाचा आहे, कारण जर इथे डॉट बॉल आला अथवा विकेट आली तर कार्य जास्त अवघड होईल. लेफ्ट आपल्याला सुरेई टीम हसताना दिसेल. हरकत नाहीये टीमवर, कारण एका क्षणाला कुठेतरी फार मागे होते या मॅच मध्ये. मॅच बनवली, प्रयत्न चांगले केले, पण अंततः इथे बाजी मारली आहे टीम जय दुर्गा सुरेई ए ने. निशान पाटील आपण संपर्क साधा, टॉसही आपण करणार आहोत, लवकर या. टॉस आपण करणार आहोत. सेमीफायनल 2 चा टॉस टीम आई जोगेश्वरी जुनानदुर्गे त्यांचा अगेन्स्ट टीम जय दुर्गा सुरेई ए अशी लढत पाहायला मिळेल. बट खऱ्या अर्थाने सुरेई टीम जिंकली जरूर, बट या मॅच मध्ये चर्चा वर्ल्ड टीमची जास्त होईल, कारण 18-24चं इक्वेशन असताना आतिश भामरे, आतिश पाटील, लास्ट ओव्हर युवा बॉलर दीपेश. हरकत नाहीये दीपेश, निकाल भलेही तुमच्या बाजूने आलेला नाहीये, बट कुठेतरी अपोनंट टीमचा हृदयाचे ठोके तुम्ही वाढवले होते. लाजवाब खेळ दाखवला. वेल प्लेड टीम शेळमातावल. टॉस आपण आधी करणार आहोत, त्यानंतर प्लेअर ऑफ द मॅच आपण अनाऊन्स करणार आहोत. सर टॉस साठी आधी या. आणि आय थिंक सेमीफायनल 2 आणि फायनल आपल्याला अंडर फ्लडलाइट्स पाहायला मिळणार आहे. त्या अनुषंगाने एक छोटासा ब्रेक असेल. प्लेअर ऑफ द मॅच आपण देऊया, आपल्याकडे वेळ आहे. आणि प्लेअर ऑफ द मॅच आपण देऊया. एकंदरीत अडचणी फार वाढल्या होत्या, दबावही वाढला होता. त्या क्षणाला मॅच विनिंग स्ट्रोक जा बॅटरचा बॅटमधनं आला, तोच निशांत पाटील ठरला या सामन्याचा सामनावीर. प्रवीण